अमेरिकेनंतर आपल्याच घरात जास्त तेल निघतं आणि मस्तपैकी चिकन गेलेलं आहे. चिकन शिजलंय मस्तपैकी आपलं. हाताने कालवलेली कुठली पण गोष्टीला जास्त चव येते. हा हा हा, ह्याला म्हणतात घावणा. नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून सगळ्यांना. आज आमचा रविवार आहे आणि 1 वाजलेत बघाल तुम्ही. आणि आम्ही आज सकाळी हा मोठा पराक्रम गाजवून आलो. डीमार्टला जाऊन पैसे उडवून आलो आहे बरेचसे. आणि आज एक थोडीशी वेगळी रेसिपी आहे, पण जरा म्हणजे त्यातलं थोडंसं आपण आधी बनवलं एकदा. तुम्ही होळीचा व्हिडिओ पाहिला असेल ना, तर त्याच्यामध्ये आपण कोंबडी वडे केले होते. तर चिकन मोस्टली मला वाटतं त्या स्टाईलचं बनेल आपल्याकडे आज रस्सा. आणि सोबत काहीतरी वेगळं बनवणार आहे. काय तुम्ही थंबनेल बघितलंच आहे, पण तरी पण मम्मी सांगेल काय बनवणार आहे आज आपण. घावणे आणि चिकनचा रस्सा. पाय पण आहेत आपल्याकडे आज. आणि स्नेहा त्याचे काहीतरी पाय बनवून खाणार आहे. स्नेहाला पाय आवडतात खायला. आता वाटण्याची तयारी मम्मी करायला गेली. चिकन धुवून गेलं. आपण भेटू. चला आता काय करायचं ते विचारू मम्मीला. तर मंडळी, तेल घालण्याची प्रोसिजर सुरू झाली आहे. अमेरिकेनंतर आपल्याच घरात जास्त तेल निघतं. अरे हे घालायचे होते ना. व्हेरी गुड. विसरलात की नाही. विसरली, जाऊ दे. तू तरी आठवण करायची. हो, बस का आपल्या घरात मम्मी तेलाची विहीर नाही निघाली असं. बस ना. ह्याची अशी पण तरी निघत नाही, त्यामुळे ह्याला जास्त तेल टाकून काही उपयोग नाही. आपल्याला नाहीच आहे सवय. तर मंडळी, अर्धा किलो चिकन आणलंय आणि त्यात जरा आहेत आपले पेठा पण आहे टाकलं त्याने. कलेजी पण बोलला मला, तो कलेजी दिसत नाही. असू दे. त्यात का कांदा. ही कशी कशासाठी ठेवलं? एका कांद्याचे 2 उपयोग. आता ते लोकांना कळू दे थोड्या वेळानंतर. पण ते त्यांना कळलं पण असेल, ज्यांना माहिती असेल त्यांना. गावाला तर सुरी खोचतात त्याच्यात, पण आता इकडे आपल्याकडे काट्याचा चमचा असतो, तो आपण खोचतो. त्याच्यामुळे घावण्यांसाठी वापरतात ॲक्च्युली तो. कांद्याला तेल लावून जर का ते तव्यात पसरवलं आपण. गावाला बिडाचा तवा असतो. नवीन कढीपत्ता कुठे ठेवलाय? काल आणलेला परवा. येतं त्यातून. आणि मग त्याच्यामुळे ते एक नॉनस्टिक लेअर तयार होतो बिडाच्या तव्याला. आणि त्याच्यातून तुमचं ते घावणे चिकटत नाहीत. म्हणून तो कांदा ॲक्च्युली लावायचा. पण त्याचा एक फ्लेवर पण येतो चांगला. स्वतः कांदा परतून घ्यायचा. हा मी म्हणाले चला आता, त्यामुळे मम्मी आता हिंग टाकते. चला हिंग टाकलं. शेंगदाणे आणि हळद टाकण्याचा पोहे टाकायचे. चिकन आणि मटणाला हिंग पहिल्यांदा बघतोय मी नाही बघितलं बऱ्याच ठिकाणी. नाही टाकत बरेच जण. हा, हिंग चिकनला नाही. मला असं, आम्ही तर पालेभाज्यांना सुद्धा हिंग घालतो. तुझं तू वेगळी आहेस बाई. आमच्या आई आजीपासून चालू आहे, मग तेच आम्ही करणार ना. आजीपासून चालू आहे म्हणून आम्ही तेवढंच करणार. धणा पावडर, धणा पावडर गेलेली. आणि आपण लाल तिखट थोडंसंच टाकणार आहे, कारण आपण मालवणी मसाला टाकणार. आता मम्मीने काल आम्हाला डायलॉग मारला एक, मी बसलेलो तेव्हा. आपल्या घरात मालवणी मसाला आणि घाटी मसाला वापरायचा असेल तर दुसरं काहीच टाकायची गरज नाही. तरी पण मम्मीने आता याच्यामध्ये हळद, धणा पावडर, लाल तिखट टाकलं आणि तर परत वरून मालवणी मसाला पण टाकणार आहे. मम्मी स्वतःलाच विरोधाभास तयार करते, क्रिएट करते. पण असू दे, काहीतरी असेल तिची रेसिपी म्हणून ती करते तसं. म्हणजे रोजच्या भाज्यांसाठी. हो, पण मग तुम्ही आता मालवणी मसाला म्हणजे मालवणी मसाला झाला, मालवणच ठीक आहे. तर आता याच्यानंतर तुम्ही नवघरला कुठला मसाला वापरायचे, म्हणजे मग स्पेशल मसाला? नाही, आई ते असं खास मटण चिकन जर असेल ना, तर आपण जे कांदा खोबरा आलं लसूण वाटण बनवतो ना, त्यातच मग थोडी लवंग, मिरी, दालचिनी, गरम मसाले, म्हणजे तेव्हाच्या तेव्हा लगेच बनवून. कारण आईकडे हे धणा पावडर तर असतेच ना. अच्छा, म्हणजे जे कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे, कांदा खोबरा लसूण वगैरे जे टाकलं असेल ते त्याच्यामध्येच तुम्ही मग त्याच्या त्यावेळेच्या स्पेशल वाटण्याला. अच्छा, म्हणजे नवघरला किंवा खोपोली वगैरे त्या साईडला स्पेशल मसाला नाहीये कुठला असा, जसा मालवणी आणि घाटी मसाला असतो तसा. मिरची पावडर. ओके ओके ओके. आणि थोडंसं त्यात गरम मसाला वगैरे टाकायची. आणि हे सरबत बनवण्यासाठी आपण पाणी उकळत ठेवलंय, कारण आम्ही आमच्या घरामध्ये गरम पाण्यात सरबत पितो करून. नको. आता यात आपण वाटण घातलंय. ह्याच्यामध्ये घावणेबरोबर खायला लागेल रस्सा तेवढाच ना. कांदा, खोबरा, आलं आणि लसूण, ह्या 4 गोष्टींचं फक्त आहे. आता यावेळेला आपल्याकडे कोथिंबीरीच्या दांड्या नव्हत्या म्हणून आता त्या पण टाकतो आपण याच्यामध्ये. कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरीच्या दांड्या ह्याचं वाटण असतं. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर एकदा नक्की कमेंट करून सांगा आम्हाला. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. तुम्ही सबस्क्राईब केलं चॅनलला तर खोकला येईल तुम्हाला. खोकला नाही येणार. तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ झालेले आमचे लगेच कळतील. आम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी टाकतो व्हिडिओज. स्नेहा शिंकलीमध्येच, त्यामुळे परत सांगतो, दर मंगळवारी आणि शुक्रवारी आम्ही टाकतो व्हिडिओज. फोडणीवर मसाले टाकले की सो आता आपण वाटण वाटून घेऊ. वाटण
अरे शिजवून घेऊया छान. आणि मस्तपैकी चिकन गेलेलं अर्धा किलो चिकन. इथे ठाण्यात म्हणजे शहरा ठिकाणी तुम्हाला गावठी आम्ही एकदा दोनदा आणले आपले कोंबडीवाले असतात त्यांच्याकडनं, पण ते नसतं गावठी, कारण त्या कोंबडीचे पाय पण बरेचसे जाड असतात. बरेच जण म्हणतात त्या सुरती कोंबड्या असतात. गावठी कोंबडी इकडे शहरात मिळणं फार कठीण आहे, त्यामुळे मग गावठी आम्ही जेव्हा कधी गावाला जातो तेव्हाच खातो. आता इथे कासारवडवलीला मध्ये खाडीच्या बाजूला जे माशांचं पूर्ण मार्केट बसतं, कासारवडवलीचं मार्केट गावातलं, तर तिकडे तर तिकडे ते म्हणाले की 500 का 550 रुपये काहीतरी किलोने कोंबडी असते ती. तर त्या कोंबड्या 1.25 किलो 1.5 किलोच्या दिसतात त्या कोंबड्या, तर कदाचित त्या असतील. पण ते म्हणतात की ते गरम पाण्यात नाही मिळणार, मग कदाचित ते मान मारून आपल्याला इकडे आणावे लागतील घरी आणि घरी त्याचं पूर्ण करावं लागेल. हो मसाला चांगला म्हणजे त्यात बरंच आहे माल मसाला. बनवतो तू भाजी बिजा? अच्छा आपला तो हा इथे बसतो तो आठवडी बाजार. त्या मालवणी मसाला कशा करतात मग पुण्याचा? हो का. आता हे चिकन छान परतून घ्यायचं आपल्याला, आपण परतून घेऊ थोडं 2 मिनिटं. चिकन परतलंय अर्धा 1 मिनिट. ह्याच्यात आता गरम पाणी घालायचं. गरम पाणी घालण्याचं कारण चव बिघडू नये म्हणून आणि उकळ यावी म्हणून असतं. एवढं लक्षात ठेवा, कारण थंड पाणी कधीच घालू नका, चव खराब होते आपल्या गोष्टीची. सगळं गरम गरम असतं आणि त्यात गरम थंड पाणी ओतलं तर मग त्याच्यात आता असं भावना खुश करून खावं असं वाटतं ना. तर्री आली पण त्याला काय का मम्मी? लगेचच आली ना मम्मी जरा भावना मम्मी बाई गई थोडा थोडा तोंडाला पाणी सुटलं पटकन ते. मस्तपैकी आता आपण याला उकळायला ठेवू थोडा वेळ. चेकअप चाललाय चिकन शिजलंय का नाही. शिजलंय काय? अर्धवट शिजलंय ना. खाऊन बघ, जास्त चावायला लागलं तर थोडं शिजू शिजायचं. आणि आता कारण मम्मी आज नवीन कार्यक्रम करणार आहे, मम्मी काहीतरी बटाटे टाकणार आहे. एवढीशीच हे आपल्या सकाळच्या पोळी राहिलेल्या. मग तू अजून ना बटाटे टाकणार आहे? बस झालं. त्यात हे आहे पेठा आहे बाय प्रत्येकाला एक फोड बस. स्वतः आपण हे टाकलं याच्यामध्ये. राहिले काय नाही मीठ राहिलं. इकडे एक स्पेशल रेसिपी बनते नको होती त्यांचं सारखं चाललंय की नका सांगू म्हणून. असू द्या. याला एवढाच रस्सा ठेवायचा आहे. शिजून अजून थोडं म्हणजे अजून पाहिजे ना आळेल ना. हा आपलं घट्ट असतं ना तरी असं हो पाणी. गावण्यापुरतंच पाहिजे ना. होय होय. आणि मी इकडे आपलं सोबतीला सॅलड म्हणून जरासं काकडी गाजर घेतलंय. कांदा घ्यायचा आहे थोडासा, कारण नॉनव्हेजला म्हटल्यावरती कांदा पाहिजेच असतो, असं आहे ते गणित. सो याचं जरा चकत्या करू. काय करू, सॅलड करू की पूर्ण हे करू? चकत्या करू खायला. चालेल. माझ्यासाठी गाजर नको कापू. नाही मग करतो मी, थांब सॅलड करतो. चालतं चल. म्हणजे आपण आता मगाशीच बघितलं तर चिकन थोडंसं शिजलं तर थोडी कसर बाकी होतं, पण त्यात बटाटा टाकला मम्मीसाठी. आणि मम्मीचे पीस आहेत त्यात, काहीतरी पेठा आहे आणि थोडी हाडकं आहेत. मम्मी नाही खात बोललेस आहे ना, का गं? आमच्या दातात ते अडकतं त्यामुळे, आणि तिची इच्छा पण थोडी थोडी चालते. आता मच्छीवरतीच जास्त तिजवर देते. आणि चिकन शिजलंय मस्तपैकी आपलं. हां हां भात पण घालायचं. थोडंसंच भात आहे तो, आपण आता कालचाच आहे थोडासा. त्याला मी हे करेन, वाफ काढून घेऊन झाले ना हे. वरनं थोडी फ्रेश कढीपत्ता टाकायचं आहे काय का नको? नको ना, आधी आपल्या फोडणीवर आहे तेवढा बस होईल. मीठ बीट सगळं चेक केलं आपण, छान झालं मस्तपैकी चिकन. आणि काय नाही म्हणजे आम्हाला ते कोंबडी मला वाटतं ही जरा मोठी होती, त्यामुळे हिला जरा लागलं. 10 मिनटं ठेवलं होतं आपण गॅस झाकण मारून, आणि त्यात ते शिजलं मस्तपैकी. आणि आता आपण घावण्यांच्या तयारीला लागलो थोड्या वेळाने. चला आता आपण घावणे करायला घेतलं. मी इकडे सॅलडचं सगळं साहित्य कापून ठेवलं आहे. त्यानंतर फक्त लिंबू पिळायचं, चाट मसाला घालायचं. आता हे आपण घेतलं ना शिवशक्ती म्हणून काहीतरी ब्रँड आहे, तर त्याचं घेतलं तांदळाचं पीठ. आणि याला काय कसं, कारण आपण काय वेळेला मध्ये मध्ये घावणे बनवले तर ते नीट होत नाही वगैरे, तर काय कसं तांदळाचं पिठाचं करायचं, याचं काय असतं? जुना तांदूळ घावण्यासाठी पीठ बनवायचं असेल ते तांदूळ धुवून वाळवून मग ते थोडेसे जाडसर असे दळून आणायला लागतात. पण जुना तांदूळ लागतो ना त्याला, नवीन तांदूळ नाही. जास्त जुना पण नाही आणि जास्त नवीन पण नाही. जास्त नवीन असतील तर चिकट होतील, ते चिपटून जातात. एकदम जुने पण असतील ना तर मग ते तुटणार, रखरखीत होणार. ऍक्च्युली याला ना तुम्हाला तवा पण तसा एक बिडाचा घ्यावा लागतो. तर आम्ही आमच्याकडे नॉनस्टिकचा आहे. तांदळाचं पीठ तर आपल्याकडे नसतं, आपण ज्वारी आणि तांदूळ मिक्स पीठ आणतो ना,
म्हणून मग नुसतं तांदूळचं पीठ आपल्याकडे नसतं, म्हणून मग आपण हे इमर्जन्सीला आणतो. हा आणतो. आणि मोदकासाठी वगैरे पण हेच वापरतो. हो. ज्यावेळेला गणपती येतो ना त्यावेळेला आमच्या इकडचा जो आहे किराणावाला तो मोदक ना, पीठ तेव्हाच मिळतं ना. मोदकाची पिठी म्हणून तो काहीतरी असतं ते बासमती मोदकाची पिठी म्हणून त्या स्पेशल पीठ आणतो तो, ते पण मस्त असतं. सध्यापासून लागलं तर. आता आपण पीठ घेतलं तर हे जरासं त्याला जुनं असावं लागतं, पण ते मम्मीने सांगितलं त्या पद्धतीने प्रोसिजर ऍक्च्युली असते. तांदूळ धुवून सुकवायचे आणि त्यानंतर ते जाडसर दळून आणायचे. जाडसर म्हणजे कसे रवळपेक्षा कमी. रवळ नाही, काल तुम्ही यायचं आणलं. हा ते तसं धपाट्यांचं. मम्मीने सगळे घरातले जेवढे जुने सगळे कडधान्य होती ती सगळी काढली, नाचणी बिचणी सगळ्यांचं एकत्र करून एकच पीठ करून आणि आणलं. बनवताना काय करायचं, ज्वारीचं पीठ, ज्वारी मिक्स तांदूळ आणि थोडंसं गव्हाचं पीठ पण घ्यायचं. हा आणि बेसन नाही बेसन आहे, चणा डाळ वगैरे टाकली आहे ना त्याच्यात. त्याच्यात. हो, चणे पण टाकलेत आणि चणा डाळ पण चणे टाकले, चणा डाळ टाकले, उडीद थोडे आहेत, मूग उरलेले आहेत, होते सगळं टाकले. चणे. मग हे पीठ असं पूर्णपणे पाणी हळूहळू घालत, कारण तुम्ही एकदाच पटकन पाणी टाकलं की त्याच्या गुठळ्या बनणार. त्यामुळे हे हळूहळू करत पीठ करून मग त्याचा आता पेस्ट बनेल हळूहळू. ते पहिलं हातानेच भिजवायला लागतं. हा हे असं छान करून घ्यायचं. मग त्याच्यात हळूहळू जाड पेस्ट, मग हळूहळू त्याचं पातळ पेस्ट बनणार. पेस्ट नाही तर तिचं सक्सेस सूप. आणि इकडे आपण काय बनवलं तू? काय आळणी बनवलं ना, हड्डी काढून. आणि इथे बघा हे पाणी हळूहळू वाढवायचं. तुम्हाला कन्सिस्टन्सी आता शेवटी दाखवतो कशी झाली पाहिजे ते. मग मी त्यातच हात धुते. मग मी आपल्याला बाजूला बेसिन. अरे पिठाचा हात आहे. हात आपला ह्याचाच आहे. मग तो बाहेर धुवायचा आणि परत कालवायचं. हाडा मांसाचाच हात आहे, त्याला पीठ लागलं असं म्हणायचं. हाताने कालवलेली कुठली पण गोष्टीला जास्त चव येते. घराला एक घुस लागली इथं रे. हे कळलं का? आता तू डाव पुत्याला घेतलेस, कारण ह्याला चपटाच लागेल ना आपल्याला जरा. आता गावणी झालं की जेवायचंच. गावणी गरम गरम. चिकन तर आपलं झालंय, त्याला आता कोथिंबीर घालायची मस्तपैकी. हे एवढं जाड पाहिजे का? नाही, अजून अजून करायचं. टाकू. मग पहिले घेऊन करून बघू. त्याच्यावरती आपण ठरवणार कसं ऍडजस्टमेंट करायचं. हा, कारण ह्याचं तुम्हाला असं माप नाही सांगता येणार. पीठ कसं निघेल त्यानुसार किती जाड आणि किती पातळ ठेवायचं एकदा आपण ते पण करू, तांदूळ भिजून करतात ती प्रॉपर पूर्ण प्रोसिजर करू. आणि ते चहा सोबत खाऊ, चटणी सोबत खाऊ, त्याचा पूर्ण प्रॉपर तो व्हिडिओ करू की घावणे कशा सोबत खाता येईल. सध्या एवढंच असू दे. आपण ते बघ एकदा दाखव कन्सिस्टन्सी कशी झाली ती पूर्ण. असं सोडून अशा टाईपची कन्सिस्टन्सी पाहिजे. घट्ट पण नाही एकदम आणि एकदम पातळ पण नाही, थोडं विस्कस लिक्विड येतं. आता आपण मस्त घावणे घालायला घेऊ. सॉरी, तर मंडळी आपण घेतलं पॅन गरम करायला. नॉनस्टिक आहे हा. तुम्हाला ॲक्च्युली घावण्यांसाठी ना बिडाचा तवा लागतो. आम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी घेणार आहे. आता त्याला जरा वेळ आहे. त्या मम्मीने कांदा घेतला आहे. आपण मगाशी सांगितलं तसं ह्याला ना घावण्यांचं एक ते असतं की त्याला कांदा ठेवायचा असतो. असं तर तेल जे आपल्याला लावायचं पॅनला ते कांद्याने लावतात, की जेणेकरून ना त्याच्या कांद्याचा जो एक गोडसर पण असतो. तुम्ही कांदा करी असा तळला असेल ना तर त्याला तुम्हाला दिसेल की त्याला ना एक थोडा चिकटपणा येतो. तर तो एक लेअर क्रिएट करतो ह्याच्यावरती पॅनवरती, आणि त्याच्यामुळे ना गोष्ट चिकटत नाही खाली पॅनला. नॉनस्टिक करण्याची जुनी पद्धत आहे आपल्या इकडची. ना ते तवा चांगला तापलेला तवा असू दे किंवा काईल असू दे. काईल म्हणजे ती लोखंडी बिडाचं तवा का? बिडाच म्हणतात त्याला. बिडा काहीतरी म्हणजे ऍक्च्युली कास्ट आयर्न असतं ते ऍक्च्युली असं टाकून टोकून नाही बनवत. साचा करून त्या साच्यामध्ये डायरेक्ट मेटल ओततात ते, त्यामुळे त्याला ते. आता बघा जाळी. हा ह्याला म्हणतात घावणा. ऍक्च्युली हे घावण खूप मोठे होणार आहेत आपले, कारण आपला पॅन मोठा आहे. अशा प्रकारे हे घावणं होतो. आपल्याला 3 लागल्या पळ्या. मोस्टली गावाला वगैरे तुम्ही गेलात ना तरी फुलपात्र तुम्हाला दिसत असेल. आमच्याकडे याला पहिला म्हणतात, स्नेहाकडे यांना फुलपात्र म्हणतात. तर अशा टाईपचं ना एक त्यांचं माप असतं. तर त्या मापाचं असतं तसंच ते एक फुलपात्र घेऊन ते आपलं एक भरतात आणि ते सरळ ओततात. मग त्याच्यामुळे तो अख्खाच्या अख्खा पॅन त्यांचा तो कवर होतो, पॅन किंवा तवा. पण घालतात, पण मला डावाने जरा सोपं वाटतं. हां, तर मंडळी घावणं ठेवून जवळपास आपल्याला एखाद मिनिट झालं असेल. आपण बघितलं त्याला पूर्ण असं फुगला असा तो छान. पहिलंच आहे म्हणून त्याला जरा कडे हे करूया. हो, सोडवायला असं नाही चिकटणार कारण नॉनस्टिक आहे आपलं. आणि मम्मी नेहमीप्रमाणे नॉनस्टिकवरती मेटलचा चमचा वापरून
काय वाटलं होती. मग नॉनस्टिकला मेटलचा चमचा नसतो वापरायचा, एक तर सिलिकॉन किंवा लाकडी वापरायचा, जेणेकरून ती नॉनस्टिकची कोटिंग ते झाली. आहे ते गेले खराब होऊन. झालं आता तेच कार्यक्रम. मग. आपल्याला नॉनस्टिक नाहीतरी घरात काढायचंच आहे परत आता. हम्म. सगळे बिडाचा स्टीलचा वगैरे असे हे तवे पीठ घ्यायचे. हलवत राहायला लागतं सारखं, नाही तर हा. त्याचं ना पीठ खाली बसतं वर गाळ्या पाणी खाली येतं, बसणार. त्यामुळे मग दुसरं घालतात ना. हो. तरी आपलं आता कोण झाकण काढून पण जवळपास एक अर्धा पाऊण मिनिट झाला असेल. थोडा वेळ ठेवायलाच हा लागतं. ते फुगलेलं जरा ते बसलं खाली छान. आणि आता तो आता पलटी करूया. पलटी करायचा. हो. हो 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 हो. मस्त झालं ना? हे बघा काय. ज्यांना ट्रायपोफोबिया असेल त्यांना आय थिंक ट्रायपोफोबियाच म्हणतात त्यांना. म्हणजे काय? त्यांना अशा बारीक होल्सचा त्यांना भीती असते. अरे बापरे. फोबिया काय असतात. बोलता? काही जणांना अंधाराची असते, काही जणांना उंच जागेची असते, काही जणांना बंदिस्त जागेची असते, क्लॉस्ट्रोफोबिया वगैरे असे बरेच फोबियाज असतात प्रत्येकाला. आपल्याला बरं नाही बाबा कसलं. कळेल ना ते, आपल्याला अजून ट्रिगर नाही झाला. तो ट्रिगर झाला की पॅनिक अटॅक येतो, माणूस श्वास घ्यायला त्रास होतो, बरंच काय काय होतं. ते आपल्याला आपण नाही करत एक्सप्लोर त्या गोष्टी, आपल्याकडे बरेच कमी आहेत त्या. ते पलटी करून किती वेळ ठेवायचं? थोडा वेळ. थोडाच वेळ. आता 1 मिनिट. थोडं म्हणजे खालून पण असं खुटखुटी म्हणजे चिकटायला नको ना. हां आता त्याला तुम्ही घडी मारलीत की ते चिकटून बसतात एकमेकांना. पण धावणा काढलेला आहे मस्तपैकी. मागून पण बघाल तुम्ही, फक्त त्याला काही काही असे मार्क्स आलेत ते, बस एवढंच. एवढीच प्रोसिजर आहे ती आपली. एक झाकण ठेवायचं 1 मिनिट, त्याच्यानंतर झाकण काढायचं, ते फुगलेलं बसेपर्यंत अर्धा पाऊण मिनिट ठेवायचं ते. त्यानंतर मग पलटी करायचं. पलटी करून अर्धा मिनिट ठेवलं की घावणा तयार. तर आपण दुसरा घालून घेऊया. आणि होतील ना, किती होतील याचे? 7-8 आपण घावण्याचं किती मस्त. किती खाणार ते सांगा, त्याप्रमाणे करायचं. मी का 3 खाणार बस, जास्त त्याच्यावर नाही. त्या प्रकारे आपले घावणे मस्त पडलेले आहेत. आणि आपण असे बाकीचे छान सगळे घावणे करून घेऊया. चला, तुझं तू बनवलंय ना अळणी बिळणी, तुला कशाला पाहिजे रस्सा? हट, तुला नाही रस्सा. वेगळं, रश्यातलं वेगळं, असं काय करतोस? ते त्यात तिचे पीस आहेत सगळे, ते तिलाच काढून दिलं, ते तुझं बनवलंय ते ते. मिक्स कर मग मला. मी नाही तसं करणार, आमच्या ह्याच्यात नको ते. करायचं. मंडळी त्यातनं पायवी आहेत, ते मला नको त्या रश्यात पायवी. कसा? मी नाही टाकणार आहे. ही कोण आहे? ती माझी आणि सीतूची लॉकडाऊनची फ्रेंड आहे ती. तरी पण ती माझ्याकडे घ्यायची. हा ती खाणारी, तिचं लाव ना व्हिडिओ. तरी पण नाही मिळणार आहे रस्सा. तरी पण नको. हा ना, विषय नको बदलू ना तू. तरी पण तुला रस्ता नाही मिळणार आहे. तुझ्या ताटातलं घेणार मग. बरं, मी बसतो बाहेर तिथं बाल्कनीत, मी टॉयलेटमध्ये जाऊन बसून खाईन. शी घाणेरडा. तिथे येशील भरी तू घ्यायला. त्या बाईन काहीतरी आणलात मग फिश फ्राय करून. कोणी? होय होय, चांगलं आहे. मी नाही देणार आहे पण पलीकडे. शेवटचा घावणा चालला आणि आपल्या एवढं घावण्यांची फुल तप्पी लागली इकडे. हे हे पाडशील धाड त्याच्यावर, नाही तर सगळं. हो असू दे, तो सध्या इथे हे करून द्यायला थंड होईल. जरा गार व्हायला लागेल. हे घेऊन मग. आणि बाकी आपण सगळं इथे पूर्ण ॲटमॉस्फिअर बनवलं आहे मूवीचं छान. आणि जेवण वाढून घेतलं आहे. आम्ही तेच करतो. आम्ही एकदा शूट झालं आपला व्हिडिओ की त्यानंतर आम्ही सरळ मूवी लावतो मस्तपैकी. जेवायचं, थोडा पॉज मारायचा, साफसफाई झाली की नंतर मूवी लावायचं आणि बसायचं, मस्त मामाकुक्षी घ्यायची छान दुपारची. टाईम पण झाला मस्तपैकी 2:45चा. आपण आता घेऊ जेवायला. चला मंडळी, दणक्यात ताट वाढलेले, चिकन, आपला रस्सा आलेला आहे, सॅलड आलेले, सॅलड एवढाच भात, घावणे आलेत. इकडे यांची पिळापिळी चालू आहे. आणि आधीच जिभल्या चाटायला घेतल्यात. मम्मीचे बटाटे आणि पेठा. पोचली का चव? पोचलं कोकणात. कसं? म्हणजे घट्ट घट्ट नाही, मालवणी मसाला वापरला पण एवढं घट्ट नाही गेलं त्यांचं. हां, म्हणजे घट्ट नाही आहे, थोडंसं पाण्यासारखं आहे जरा ते. पिऊ शकतो. आपल्याला घावणे होय, होय. आणि भातावर पण खाता येईल असं केलं आपण. ठीक आहे. मस्त झालंय. इकडे झाले आज परत कार्यक्रम, कापले आज परत. येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. भाकरी बिकरी आपल्याला घेऊ, घावणे आपल्याला घेऊ. तुम्ही नसेल खाल्लं ना कधी, कोकणात व्हिजिट करा, कधी मिळेल तुम्हाला. नाही तर मग आपल्या घरी
असा सिंपल पद्धत आहे. मालवणी मसाला हल्ली डीमार्टमध्ये एडनमध्ये आपल्याला मिळून जातो इझिली, किंवा तुमच्या जवळच्या लोकल कोणी मसाला असेल त्याकडे पण मिळून जाईल. खावणे पण सोपे आहेत. नक्की रेसिपी सांगितलं तुम्हाला बनवून बघा, अल्टिमेट आहे. तुम्ही तुमचं सिंपल चिकन खाताना तुम्ही ते विसरून जाईल, इतकं मस्त ते घावण्यासोबत लागतं. भारी आहे, बनवून बघा. आणि जेव्हा आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगितलं शेअर पण करा फ्रेंड आणि फॅमिलीसोबत तुमच्या. हा व्हिडिओ अजून चांगला मस्त चालवा, चॅनल पण असं पोचवा मस्त की मस्त मस्त चालतात व्हिडिओ सगळे आणि मजा येते. आणि मला थांबवत नाही, सबस्क्राईब करायला सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपण भेटणार आहे, आपण कुठेच जाणार नाही. दर मंगळवार आणि शुक्रवारी आपण भेटणार. ह्या व्हिडिओसाठी एवढं. चला पुढच्या व्हिडिओत भेटू. बाय 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 बाय.